मराठ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे गुढीपाडवा। तर मित्रांनो, गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू याचा काय संबंध आहे का? तर हा मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आणि गुढीपाडवा याचा संबंध आहे। तर मराठ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा हा मराठी लोकांना साजरा करता येऊ नये म्हणून औरंगजेबाने केलेलं एक कटकारस्थान। तर गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केला, त्यांचं सरकलम करण्यात आलं। तर औरंगजेबाला माहिती होतं की मराठ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे गुढीपाडवा आणि हा गुढीपाडवा मराठ्यांना साजरा करू द्यायचा नाही म्हणून औरंगजेबाने केलेलं सर्वात मोठं हे कटकारस्थान। तर मित्रांनो, गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि तो मृत्यू औरंगजेबाने जाणून बुजून केला, कारण हिंदू धर्मातील लोकांना गुढीपाडवा हा सण साजरा करू द्यायचा नव्हता म्हणून औरंगजेबानं केलेलं हे कटकारस्थान। तर आता आपल्या समाजातील काही लोक म्हणतात की गुढीपाडवा आम्ही साजरा करणार नाही। तर मित्रांनो, तुम्ही असं न करता गुढीपाडवा हा आनंदानं साजरा केला पाहिजे, तरच आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचं मोल राहील। कारण छत्रपती संभाजी महाराज हे हसत हसत बलिदानावरती गेलेले आहेत। छत्रपती संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी बळजबरी केली होती, त्यांच्यावरती धर्मांतर करावं म्हणून भरपूर प्रकारचे अत्याचार करण्यात आले होते, पण त्यांनी कुठल्याही अत्याचाराला बळी न पडता हसत हसत त्यांनी बलिदान दिलं, पण धर्मांतर केलेलं नाही, हिंदू धर्म सोडलेला नाही। तर मित्रांनो, हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे गुढीपाडवा, तर हा गुढीपाडवा सुद्धा आपण आनंदाने साजरा केला पाहिजे। तर काही समाजातील लोक म्हणतात की गुढीपाडवा आम्ही साजरा करणार नाही। जो गुढीवरती कलश उभा केलेला असतो, त्याला साडी घातलेली असते, एक हार घातलेला असतो आणि आंब्याची पानं सुद्धा त्या गुढीला लावलेली असतात, तर अशी गुढी आम्ही उभा करणार नाही असं काही काही लोक समाजातील म्हणतात बरं का। पण असं तुम्ही करू नका मित्रांनो। का? तर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान कशासाठी दिलेलं आहे? हिंदू धर्म टिकून राहावा, हिंदू धर्मातील सण आनंदाने साजरे व्हावेत, हिंदू धर्मातील महिलांना सुरक्षा भेटावी, त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी हसत हसत बलिदान दिलेलं आहे। त्यावेळेस जर छत्रपती संभाजी महाराजांनी निर्णय बदलला असता, कैद केल्यानंतर त्यांनी जर धर्मांतर केलं असतं, हे संपूर्ण गड किल्ले औरंगजेबाच्या ताब्यात दिले असते, तर आज हिंदू धर्म नष्ट झाला असता। पण त्यांनी तसं न करता हिंदू धर्माची गुढी वर्षानुवर्ष चालू ठेवलेली आहे। हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण गुढीपाडवा हा आपण आनंदाने साजरा केला पाहिजे मित्रांनो, आणि ते पण पारंपरिक पद्धतीनं। गुढी सुद्धा तुम्ही उभी केली पाहिजे आणि एक भगवा झेंडा सुद्धा तुम्ही घरावरती लावला पाहिजे। भगवा झेंडा घरावरतीच नाही तर संपूर्ण आसमानामध्ये तुम्ही फडकावा, पण गुढीपाडवा हा सण साजरा करा मित्रांनो। त्या काळातले महापुरुष भरपूर होऊन गेले। छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती होते। छत्रपती संभाजी महाराजांनंतर सुद्धा अनेक छत्रपती होऊन गेले। तर त्या छत्रपतींनी म्हणजेच राजाराम महाराजांनी सांगितलं असतं इतिहासात की आमच्या दादासाहेबांचा मृत्यू गुढीपाडव्यामुळे झालेला आहे, मराठ्यांनो कोणीच तुम्ही गुढी उभा करू नका असं त्यांनी सांगितलं असतं। पण असं न करता राजाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हिंदू धर्म टिकला पाहिजे, स्वराज्य टिकलं पाहिजे, हे संपूर्ण विश्व हे हिंदू राष्ट्र म्हणून ओळखलं पाहिजे। तर मित्रांनो, गुढीपाडवा खरंच आनंदानं साजरा केला पाहिजे। गुढीपाडवा म्हणजे बघा ना तुम्ही, औरंगजेबानं केलेलं हे एक सर्वात मोठं कटकारस्थान आहे। फक्त मराठ्यांना गुढी उभा करता येऊ नये, त्यांना हा सण करता येऊ नये म्हणून गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्यात आलं।
पण त्यांचं हे बलिदान व्यर्थ गेलेलं नाही. गुढीपाडवा हा सण खूप वर्षापूर्वी चालत आलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरपासून गुढीपाडवा हा सण साजरा केला जाते. संत तुकाराम महाराजांच्या, संत एकनाथ महाराजांच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथामध्ये सुद्धा गुढीपाडव्याचा उल्लेख आहे. त्याच्यामुळं मराठ्यांचा सर्वात मोठा सण, नवीन वर्ष म्हणून ओळखला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. तर गुढीपाडवा हा आपण आनंदाने साजरा केला पाहिजे. मित्रांनो, आता काय काय लोक म्हणत असतील की ह्यानं काय तर भलतंच सांगा लागलाय. तुम्ही एक प्रकारचा विचार करा. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान फक्त हिंदू धर्म वाचवण्यासाठी, हिंदू धर्मातील लोकांना त्रास होऊ नये, हिंदू धर्मातील आई बहिण्यांना आबरू लुटू नये, त्यांच्यावरती भ्रष्टाचार होऊ नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी काम केलेलं आहे. स्वराज्यातल्या आई बहिणींची सुरक्षा केलेली आहे, रक्षा केलेली आहे. म्हणून मित्रांनो, हिंदू धर्मातील गुढीपाडवा हा सण आपण साजरा केला पाहिजे पारंपरिक पद्धतीनं. कारण खूप वर्षापासून हा सण साजरा केला जातोय. खूप वर्षापासून हा सण आपण साजरा करत सुद्धा आलेला बरं का. तर हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे गुढीपाडवा म्हणून ओळखला जाते आणि हा गुढीपाडवा आपण आनंदाने साजरा केला पाहिजे. मान्य आहे मला, गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्या घटनेबद्दल मला सुद्धा दुःख आहे. पण त्यांनी हसत हसत बलिदान दिलं, कारण आपला हिंदू धर्म नष्ट होऊ नये म्हणून. हिंदू धर्म वाचला पाहिजे, हिंदू धर्म जगला पाहिजे, हे त्यांचं स्वप्न होतं. मग तुम्हाला सांगतो मित्रांनो, औरंगजेबानं केलेलं ही खूप मोठं कटकारस्थान आहे. अन औरंगजेबाच्या कटकारस्थानाला आपण बळी पडा लागलोय. गुढीपाडवा न साजरा करून औरंगजेबाच्या कटकारस्थानाला आपण बळी पडलो. गुढीपाडवा साजरा करता येऊ नये म्हणून औरंगजेबानं केलेलं हे कटकारस्थान आहे. तर त्या कटकारस्थानाला बळी पडू नका. पारंपरिक पद्धतीनं गुढीपाडवा हा सण आपण साजरा करत आलोय. आणि पारंपरिक पद्धतीनं तुम्ही सुद्धा गुढीपाडवा हा सण साजरा करा. तर असू द्या मित्रांनो, काय काय लोकांना आता म्हणजे तुमची काय काय प्रतिक्रिया आहे तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगण्याचा प्रयत्न करा. आणि मी तर माझ्या घरी पारंपरिक पद्धतीनं गुढी उभा करणार आहे आणि त्या गुढीच्या वरती एक भगवा झेंडा सुद्धा लावणार आहे. अशा प्रकारे मी गुढी साजरा करणार आहे. तुम्ही कशा प्रकारे गुढी साजरा करताय नक्की नक्की मला कमेंटद्वारे सांगण्याचा प्रयत्न करा. आणि आपण आता भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.